बोंदुखराची एसआयटी कडून सलग 10व्या दिवशी चौकशी। काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत देखील चौकशी। आतापर्यंत बोंदुखरातवर 10 गुन्हे दाखल। बोंदुखरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचीही माहिती उघड। ईशान्येश्वर मंदिर आणि फार्म हाऊसला जागा दिलेले मूळ मालक TV9 मराठीवर। जागेसंदर्भात आमची फसवणूक झाली, आमची जागा आम्हाला परत द्या, माळी बंधूंची मागणी। खरात प्रकरणामध्ये महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत, अंबादास दानवेंचा दावा। निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी। चौधरी हा तटकरेंच्या जवळचा माणूस। अंधारेंचा तटकरेंसह चाकणकरांच्या पतीवर आरोप। रुपाली चाकणकरांचे आर्थिक स्रोत तपासण्याची मागणी। खरात प्रकरणामध्ये सुनील तटकरे आणि चाकणकरांना सहआरोपी करा, विकास लवांडे यांची मागणी। तर विरोध करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिपद देऊ नका असा आग्रह खरातनं तटकरेंना केला। लवांडे यांचा गंभीर आरोप। राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं आहे, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील, राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं विधान। देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, घरगुती गॅसच्या पुरवठ्यामध्ये 70% वाढ, वाढणाऱ्या किमतीचा भार सरकारनं सहन केला, फडणवीसांकडून स्पष्ट।